नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पोलीस चालक भरती परीक्षेसाठी आपण इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज चालू केलेली आहे, जी की तुमच्या येणाऱ्या पोलीस चालक भरती परीक्षेसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे। इव्हन कोणतीही परीक्षा असू द्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा असतो। सो इथं आपण ही जी पीवायक्यू सिरीज घेत आहोत, ती पीवायक्यू सिरीज आहे आपल्या पोलीस चालक भरती 51 प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये तुम्हाला 24-25च्या 24 प्रश्नपत्रिका, 27 संभाव्य प्रश्नपत्रिका पॅटर्न अनुसार इथं मिळत आहेत। पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पुस्तकामध्ये तुम्हाला वाहतूक चिन्हे, रोड मार्किंग, वाहतूक दिवे, वाहन इंडिकेटर, हँड सिग्नल सगळं कंटेंट मिळत आहे। चालकाचे हस्तनिर्देश, मैलाचे दगड, नंबर प्लेट्सचे प्रकार असतील, घातक पदार्थांच्या वाहतुकीसाठीची चिन्हे असतील, मोटार वाहन विभाग, संरचना आणि माहिती, वाहतूक विषयक कायदे, नियम आणि महत्वाची माहिती तुम्हाला सगळी इथं मिळत आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, वाहतूक विषयक 450 MCQचं एक स्वतंत्र प्रकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहे। तर या पुस्तकाची लिंक तुम्हाला परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता। पहिल्या पार्ट मध्ये आपण मराठीचे 17 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत। सेकंड पार्ट आपण तिथूनच कंटिन्यू करतोय। 18 नंबरचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आहे 18 नंबरचा क्वेश्चन बघा। क्वेश्चन तुम्हाला दिलाय गंगाजळी। क्वेश्चन काय आहे बघा, गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? क्वेश्चन नंबर 18, गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? डोळ्यातील अश्रू, गंगा नदीचे पवित्र जल, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, दारात हत्ती जुन्या इतकी संपत्ती। गंगाजळी 18 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे। बघा, शब्दशः अर्थ घ्यायचा असतो का? नाही। ठीक आहे, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, ज्याला आपण गंगाजळी असं म्हणतो, सेविंग थोडक्यात। राबता असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? राबता असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? सराव असणे, लोकांची सतत ये-जा असणे, समृद्धी येणे, सतत कष्ट करणे। राबता असणे याचा अर्थ काय? लोकांची सतत ये-जा असणे, बरोबर, राबता असणे। तर वाक्यप्रचार, नवीन नवीन वाक्यप्रचार इथं आपल्याला विचारले जातात। कुसुमाग्रज हे कुणाचे टोपण नाव आहे? मराठीतील साहित्यिक असतील किंवा थोर लेखक असतील तर त्यांची टोपण नावं, त्यांची ग्रंथसंपदा विचारली जाते आपल्याला। तर विष्णू वामन शिरवाडकर, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, बा भ बोरकर। विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज। बरोबर आहे का बघा? बरोबर आहे, बरोबर आहे। ठीक आहे, ओके। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, रस्त्यावर पिवळ्या व पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड दिसला, याचा अर्थ तुम्ही राज्य महामार्गावरती आहात, तुमच्या पोस्टशी रिलेटेड क्वेश्चन आहेत बघा हे, राष्ट्रीय महामार्गावर आहात, ग्रामीण रस्त्यावर आहात, यापैकी नाही। रस्त्यावर पिवळ्या व पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड दिसला, याचा अर्थ तुम्ही कोणत्या महामार्गावरती आहात? 21 नंबरचा क्वेश्चन। चला वेळ देते या क्वेश्चन साठी मी तुम्हाला। चला, माइलस्टोन कलर्स कोड लक्षात घ्या। क्वेश्चन कशावरती आहेत? क्वेश्चन आहेत माइलस्टोन कलर कोड, MCC, बरोबर। हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक असतो, इथं काढते मी, एक असतो येलो कलर, बरोबर, एक असतो ग्रीन कलर, लक्षात घ्या,
त्याच्यानंतर असतो ब्लॅक, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर असतो रेड कलर. लक्षात येते? रेड कलर हा असा बॉक्स मी काढते. बरोबर आहे का? बघा, बरोबर आहे. माइलस्टोन याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर बघा इथं हा येतो नॅशनल हायवे. बरोबर आहे का? ठीक आहे. हा येतो स्टेट हायवे, नॅशनल हायवे. हा येतो डिस्ट्रिक्ट रोड, ठीक आहे. आणि हा येलो कलरचा काय येतो? रुरल. बरोबर, रुरल. ओके. हा रेड व्हाईट, थोडक्यात काय रेड व्हाईट म्हणा, रेड व्हाईट, ठीक आहे. हा तुमचा ब्लॅक व्हाईट, हा ब्लॅक व्हाईट झाला, हा रेड व्हाईट झाला, हा तुमचा येलो व्हाईट झाला. एक नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला ही इन्फॉर्मेशन असायला हवी. हा ग्रीन व्हाईट झाला, ठीक आहे. येलो म्हटलं तर नॅशनल, ग्रीन म्हटलं तर स्टेट, ब्लॅक म्हटलं तर डिस्ट्रिक्ट, आणि रेड व्हाईट जर म्हटलं तर रुरल, ठीक आहे. लक्षात आलं? क्लिअर? चला, म्हणजे जर इथं तुम्ही NH म्हणजे नॅशनल हायवे वरती आहात, जर तुम्हाला पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड दिसला तर तुम्ही कशावरती आहात? नॅशनल हायवे वरती आहात. SH म्हणजे स्टेट हायवे, निळा काळा पांढरा शहर किंवा जिल्हा रस्ता, केशरी पांढरा ग्रामीण रस्ता किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ठीक आहे, समजलं का? याला IMP करा. आता हे सगळे क्वेश्चन तुम्हाला जवळजवळ 1,500 प्रश्न जे आहेत ना तुमच्या स्पेसिफिक कंटेंट वरती पुस्तकामध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कोणत्या कलमानुसार वाहन चालवण्यासाठी परवाना किंवा लायसन्सची आवश्यकता आहे? मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत, याच्या अंतर्गत कोणत्या कलमानुसार वाहन चालवण्यासाठी लायसन्स लागतं? कलम 6, कलम 5, कलम 4, कलम 3. चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या. मोटार वाहन कायदा 1988. मोटार वाहन अधिनियम म्हणा किंवा नोंदणी म्हणा, 1988. काय उत्तर बघा. 22 नंबरचा क्वेश्चन आहे हा. आर्टिकल 3. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम याच्यातले सगळेच आर्टिकल करायचे का? जेवढे महत्वाचे आर्टिकल आहेत ते तुम्हाला करावेच लागतात, आणि जेवढे आर्टिकल प्रिव्हियस इयर मध्ये विचारले तेही तुम्हाला करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील RTO कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स कोठे वैध आहेत? महाराष्ट्रामध्ये RTO कार्यालयातून दिलेले जे शिकाऊ लायसन्स असतात ते कुठं महत्वाचे आहेत असं तुम्हाला इथं विचारले. फक्त संबंधित RTO क्षेत्रामध्ये, फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतात, का फक्त संबंधित शहरात? फक्त संबंधित RTO क्षेत्र, फक्त संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत, का फक्त संबंधित शहरामध्ये? प्रकरण नंबर 2 जो कायदा आहे ना, कायदा. आता हा क्वेश्चन कुठून विचारलाय तुम्हाला? मोटार वाहन कायद्यामधूनच विचारलेला आहे, जे की प्रकरण 2 आहे. चालन लायसन्सची आवश्यकता, मोटार वाहने चालवण्यासंबंधी वयोमर्यादा, आर्टिकल 3 आणि 4, मोटार वाहनाच्या मालकाची जबाबदारी. आर्टिकल 6 आहे चालन लायसने धारण करण्यावरती निर्बंध. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला हे दुसरं जे प्रकरण आहे ना, दुसरं प्रकरण लायसन्स संबंधी आहे आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे. ऑप्शन काय येईल बघा. 23 नंबरचा क्वेश्चन. 23 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन नंबर 3. बरोबर. संपूर्ण भारतात. ओके, संपूर्ण भारतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग, लक्षात घ्या, तुम्ही एक आता न्यूज वाचली असेल बघा. खान सर, जे की शिक्षण क्षेत्रातील खूप मोठं व्यक्तिमत्व आहे,
ज्यांनी गरिबांसाठी मोठं हॉस्पिटल पण उभा केले, तर त्यांनी अशी एक डिमांड केली, समथिंग काहीतरी पिंक कलरची नंबर प्लेट अशा वाहनांना पाहिजे की जे मुलींनी म्हणजे लग्नामध्ये हुंड्यामध्ये दिलेले असतील. ठीक आहे, ओके. तर नंबर प्लेटचा पृष्ठभाग पिवळ्या रंगाचा असेल आणि त्याच्यावरती जर काळ्या रंगामध्ये नंबर लिहिलेला असेल तर त्या वाहनाला काय म्हणतात? आता तुम्ही इलेक्ट्रिक वाहनं बघताय किंवा जुनी कुठली वाहनं बघताय तर त्याच्या नंबर प्लेट विषयी तुम्हाला माहिती पाहिजे. बॅटरीवर चालणारे वाहन ग्रीन नंबर प्लेट असतो, बरोबर? हे तर नाही येणार. दुसरा ऑप्शन आहे खासगी वाहन, तिसरा ऑप्शन आहे वाणिज्यिक वाहन, चौथा ऑप्शन आहे लष्करी वाहन. चला उत्तर काय येईल बघा. व्यावसायिक, बरोबर, व्यावसायिक. चला ऑप्शन नंबर 3, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. बरोबर. भारतामध्ये जे वाणिज्यिक वाहनं आहेत ना, लक्षात घ्या, तर त्या वाणिज्यिक वाहनांचे नंबर प्लेट पिवळ्या अक्षरामध्ये, पिवळ्या रंगामध्ये असतात, काळ्या रंगामध्ये त्यांचं अक्षर असतात. बरोबर. HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आवश्यक असते, लक्षात घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ओके. 10 अंकी पिन असतो, हेही लक्षात ठेवा. बुक माय HSRP अधिकृत RTO विक्रेत्यांद्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो. इथं ट्रक, टॅक्सी, बस, लक्षात आलं. डिफरंट टाइप्स ऑफ नंबर प्लेट्स अभ्यासाला लागतात इथं आपल्याला. ठीक आहे. नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल्स असतील, इलेक्ट्रिक असतील, टेम्पररी रजिस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स असतील, आणखी काय येतं याच्यामध्ये, ट्रेड सर्टिफिकेट असेल. ओके. व्हाईट, ग्रीन, येलो मध्ये रेड कलरचं अक्षर असतील, लक्षात घ्या. तर हे तुम्हाला पुस्तकामध्ये सगळं कंटेंट मिळून जाईल, पण हे तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणं सक्तीचं आहे? क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला इथं. प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणं सक्तीचं आहे? पहिला ऑप्शन आहे जीवन विमा, दुसरा ऑप्शन आहे त्रयस्थ व्यक्तीचा विमा, चौथा ऑप्शन आहे वाहनाचा सर्वसमावेशक विमा आणि चौथा ऑप्शन आहे आरोग्य विमा. काय येईल उत्तर बघा. मोटार वाहन कायदा 1988 वरतीच हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 25. जीवन विमा इथं जो ऑप्शन आहे हा ऑप्शन येणार नाही. जीवन विमा आणि आरोग्य विमा हे दोन ऑप्शन इलिमिनेट करा. ऑप्शन नंबर 2 आहे थर्ड पर्सन म्हणजे त्रयस्थ व्यक्तीचा विमा आणि ऑप्शन नंबर 3 आहे वाहनाचा सर्वसमावेशक विमा. सिंपल आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं आन्सर आहे. 26 नंबरचा क्वेश्चन तुमचा ऍक्ट वरतीच बेस आहे. मोटार वाहन अधिनियम 1988. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कोणत्या कलमामध्ये मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीमध्ये उभे न करण्यासंबंधी तरतूद अंतर्भूत आहे? म्हणजे आतापर्यंतचा हा दुसरा क्वेश्चन आहे जो आर्टिकल बेस आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय की तुम्हाला हा जो मोटार वाहन अधिनियम आहे त्याच्यामधली कलम सुद्धा करावी लागणार आहेत. ऑप्शन नंबर 1 आहे कलम 120, ऑप्शन नंबर 2 आहे कलम 125, ऑप्शन नंबर 3 आहे कलम 122 आणि ऑप्शन नंबर 4 आहे कलम 130.
26 नंबरचा क्वेश्चन, आन्सर नंबर, आर्टिकल विचारले डायरेक्ट तुम्हाला, कलम 122. ठीक आहे, ओके. जर तुम्हाला मोटार वाहन अधिनियम संपूर्ण आपल्या इथं चॅनलवरती शिकायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये फक्त यस म्हणून टाईप करा. आपण मोटार वाहन अधिनियम 1988 जो आहे तो कम्प्लीट इथं चॅनलवरती घेऊया. ठीक आहे, बाकीची कलम पण बघून घ्या, ती सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकतात, कारण पेपरमध्ये आहेत म्हटल्यानंतर पुढे जाऊन त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोटार वाहन अधिनियम 1988च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन नियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? बघा, मोटार वाहन अधिनियम 1988च्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन नियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1988, 1990, 1989, 1991. 27 नंबरचा क्वेश्चन, 27 नंबरचा क्वेश्चन. 1989 ला लागू करण्यात आला. लक्षात ठेवा, कधी लागू करण्यात आला? 1989 ला. नेक्स्ट बघा, डॅश डॅश यावेळी फॉग लाईट वापरले जातात. रात्रीच्या वेळी, धुक्याच्या वेळी, विरुद्ध बाजूचे वाहन मंद प्रकाशझोत वापर करीत नाहीत त्यावेळी, आणि यापैकी नाही. फॉग लाईट कधी वापरले जातात? धुके, पाऊस किंवा धूळ याच्यामध्ये दृश्यमानता सुधारण्यासाठी रुंद कमी माउंट केलेला बीम पॅटर्नसह डिझाईन केलेले ऑटोमोटिव्ह लाइटिंग, ज्याला फॉग लाईट, चालकांना रस्त्याच्या कडा असतील अडथळे टाळण्यास मदत करतात. बरोबर. मग उत्तर काय येईल बघा? 28 नंबरचा क्वेश्चन, उत्तर धुक्याच्या वेळी. सिंपल आहे, धुक्याच्या वेळी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रस्त्यावरून प्रवास करीत असताना एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल? रस्त्यावरून प्रवास करीत असताना एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल? 100, 110, 108, 102. 29 नंबरचा क्वेश्चन, 108. बरोबर. आता याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेत, 100 क्रमांक कशासाठी असतो, 110 कशासाठी असतो, 102 कशासाठी असतो, हे देखील तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, जीपीएस चे विस्तारित रूप काय आहे? क्वेश्चन बघा, जीपीएस चे विस्तारित रूप काय आहे? पहिला ऑप्शन आहे जनरल पब्लिक स्कीम, दुसरा ऑप्शन आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, तिसरा ऑप्शन आहे जनरेटर पॉवर सप्लाय, आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेही नाही. 30 नंबरचा क्वेश्चन. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाहनाच्या स्पीडोमीटर मधील आरपीएमचा फुल फॉर्म काय आहे? वाहनाच्या स्पीडोमीटर मधील आरपीएमचा फुल फॉर्म काय आहे? रनिंग पर मीटर, रनिंग पर मिनिट, रोटेशन पर मीटर, रिव्होल्यूशन पर मिनिट. वाहनाचा जो स्पीडोमीटर असतो ना त्याच्यामधला आरपीएमचा फुल फॉर्म तुम्हाला इथे विचारलंय, तर तो असतो रिव्होल्यूशन पर मिनिट. काय येईल उत्तर? रिव्होल्यूशन पर मिनिट. अतिशय महत्वपूर्ण असे हे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न, नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता, 32 नंबरचा क्वेश्चन, नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास, बघा, नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता जर मोटार वाहनात फेरबदल केले असतील
तर किती दिवसांच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहिती दिली पाहिजे? 7 दिवसांच्या आत, 14 दिवसांच्या आत, 21 दिवसाच्या आत, 30 दिवसाच्या आत. क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32. बघा, इथं जर नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले, ठीक आहे, तर 14 दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला माहिती दिली पाहिजे, लक्षात ठेवा. ओके. मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्ये ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत? मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 130, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 33, मोटार वाहन अधिनियम आर्टिकल 134, 30, 31, 33, 34. तेहतीस नंबरचा क्वेश्चन. आर्टिकल 134 ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले, याच्यामध्ये 33 मध्ये बघितलं तर चालक कोण होता, बरोबर. ओके. कर्तव्य 134 मध्ये दिलेत, इथं 33 मध्ये वाहनाच्या मालकाने ड्रायव्हरची ओळख पटवून देणे, 133. लक्षात घ्या. हे जे कलम आहे ना, बघा आता हे स्पेशल आर्टिकल 133 तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हिट अँड रन प्रकरण जी असतात ना, हिट अँड रन प्रकरणामध्ये वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी कोणतं कलम वापरलं जातं? तर आर्टिकल 133. लक्षात ठेवा. 34 नंबरचा क्वेश्चन बघा. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 113 अन्वये चालकाने वाहन चालवू नये जर चालकाने मद्यप्राशन केले असेल, वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास, वाहनाने वेग मर्यादा ओलांडली असल्यास आणि वाहनाची स्थिती खराब असल्यास. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 113 अन्वये चालकाने वाहन कधी चालवू नये असं तुम्हाला इथं विचारले. बघा, जनरली मद्यप्राशन करून चालवतातच, त्याचा काही इथं विषय नाही, ठीक आहे. वाहनाने प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास, ठीक आहे. ओके. तर इथं दिले आर्टिकल 113 मध्ये वाहन चालवू नये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अशा पद्धतीचे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आले तर घाबरून जाऊ नका, आधी त्याची प्रॅक्टिस करा. नियमाप्रमाणे थांबा किंवा स्टॉप या रोड साईन साठी कोणत्या आकाराच्या चिन्हांचा वापर केला जातो? फक्त आपल्याला इथे हे जे रोड साईन आहेत ना, ते रोड साईन पुस्तकामध्ये दिलेत, ते व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. अष्टकोन, राऊंड, त्रिकोण. काय येईल उत्तर बघा? 35 नंबरचा क्वेश्चन. थांबा, रोड साईन. चला, काय येईल उत्तर? पहिला ऑप्शन, ठीक आहे. पहिला ऑप्शन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलाय त्यांचं बरोबर आहे, रोड साईन. ओके. ट्रॅफिक साईन, रोड साईन.
असं लिहिलेलं असतं की नाही, याच्यामध्ये स्टॉप लिहिलेलं असतं, स्टॉप. बरोबर. त्रिकोण ट्रॉम क्रॉसिंग. ठीक आहे. एअरपोर्ट साईन असतं, नॅरो रोड. याच्यामध्ये जर एरोप्लेन दाखवलं असेल तर हे एअरपोर्ट साईन येतं. बरोबर. अशा पद्धतीचं असेल तर नो वेटिंग. लक्षात आलं. इथं असं असेल तर नो पार्किंग. लक्षात आलं. इथं व्हेकल दाखवले असतील तर नो व्हेकल. क्लिअर. आता स्टॉप साठी वापरलं जातं. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 लेन असलेल्या एक्सप्रेस वे वरील सर्वात उजवीकडील लेन कशासाठी किंवा कोणासाठी असते? सर्व वाहनांसाठी, सरकारी वाहनांसाठी, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी, जड वाहनांसाठी, राखीव. जड वाहनांसाठी राखीव. 36 नंबरचा क्वेश्चन बघा. 36 नंबरचा क्वेश्चन. 3 लेन असलेला एक्सप्रेस वे. चला. ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी. बरोबर. ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी. ओके. आणि आजच्या सेशन मधला शेवटचा क्वेश्चन घ्या. वाहनातील बॅटरीमध्ये कोणते ऍसिड वापरले जाते? हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड का सौम्य नायट्रिक ऍसिड? H2SO4. बरोबर. सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. पाणी सामान्यतः 30 ते 50% एकाग्रतेवरती चार्जिंग सुलभ करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतं. बरोबर. तर हा झाला आपला सेकंड पार्ट. क्वेश्चन पेपर 22-23 परीक्षा झाली होती 24 ला. थर्ड पार्ट पण आपला लवकरच येईल. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन तिथं नाहीये. तुम्हाला पेड करावे लागतात आणि 4 ते 5 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.